विजा झाले तिसाची वेळ आणू नका। हे आमदार माजले, जुबान काट लो, लहजा बदल नहीं सकता। त्यामुळे तुमचा काही आरोप नाही मला कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे वाहायला सुरुवात झाली। शिवसेनेच्या काही मंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंनाही नारळ मिळणार असल्याची बातमी समोर येते। मात्र यात लक्ष वेधलं ते एका बातमीनं, ते म्हणजे धनंजय मुंडे यांना मिळालेली क्लीन चिट। मुंबई उच्च न्यायालयाने कृषी साहित्य खरेदी व वितरण निर्णय वैध ठरवत मुंडेंवरील 245 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले। कोणत्या मंत्र्यांची विकेट जाणार आणि कोणाची वाईल्ड कार्ड एंट्री होणार ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। राज्याचे 8 मंत्री हे वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडले। त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार की काय हे आता शिंदे आणि फडणवीसांच्या या मोठ्या दिल्ली दौऱ्यावरून प्रथमदर्शनी वाटतंय। कारण मागील सर्व प्रकरण पाहता हे आमदार माजलेत असं जनता म्हणत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहात म्हटलं होतं। यावरून मुख्यमंत्र्यांना त्यांचे मंत्री आणि आमदार यांची वागणूक त्रासदायक वाटू लागली हे स्पष्ट झालंय। या मंत्र्यांमध्ये संजय शिरसाट, योगेश कदम, दादा भुसे, संजय राठोड, भरत गोगावले हे शिंदेचे, तर माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्या पक्षाचे मंत्री सध्या ऑक्सिजनवर आहेत। हा व्हिडिओ पहा। मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली, तेव्हाही मी त्याची दखल घेतली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता कामा नये। परत दुसऱ्यांदा घडलं, दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली, इजा झाले विजा झाले तिसाची वेळ आणू नका। अजित पवारांचं हे विधान कोकाटेंच्या प्रकरणात त्यांची पाठराखण करणार नसून कुठंतरी दादांनी हात वर केल्याचं चित्र आहे। गेल्या काही दिवसांपासून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे वादग्रस्त वक्तव्य आणि विधान भवनाच्या सभागृहात रमी खेळण्याच्या प्रकरणानं वादात आले। शेतकऱ्यांमध्ये, शेतकरी संघटनांमध्ये त्यांच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे। यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणात होतीये। मात्र मी राजीनामा देण्यासारखं काहीच केलेलं नाही, मी सभागृहात रम्मी खेळत नव्हतो, मोबाईल मध्ये जाहिरात आली ती स्किप करत होतो असं माणिकराव कोकाटे यांचं म्हणणं आहे। त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कोकाटे यांच्या बाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांचा राजीनामा घेणार का या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं। म्हणजेच काय तर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार यात शंका नाही असं म्हणता येईल। मागे एकदा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून असंच घडलं होतं, तेव्हाही मी त्यांना समज दिली होती, इजा झालं विजा झालं, आता तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका असं मी माणिकराव कोकाटेंना तेव्हाच सांगितलं होतं। माझी त्यांची आता जेव्हा केव्हा भेट होईल तेव्हा मी काय कारवाई करायची ते बघेन असं स्पष्ट शब्दात अजित पवारांनी म्हटलंय। याचाच अर्थ काय, अजित पवारांनी आताच जास्त न बोलता पुढे काय होणार आहे याची कल्पना दिल्यासारखंच आहे। मात्र बातमी इथंच संपत नाही तर सुरू होते। याच पार्श्वभूमीवर दादांचे विश्वासू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र अर्थातच धनंजय मुंडे यांच्यावरील कृषी मंत्री असताना साहित्य खरेदी आणि वितरणात 245 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळले। आता कोकाटे जाऊन मुंडेंची मंत्रिमंडळात पुन्हा वाईल्ड कार्ड एंट्री होते की काय अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडला अटक झाली। मात्र मुंडे हेच कराडचे आका असल्याचे आरोप झाले। देशमुख यांचे हत्येनंतरचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले। 3 मार्चला संध्याकाळनंतर माध्यमांवरती हे फोटो प्रसारित झाल्यानंतर राजकारण तापलं होतं। यामुळे दबाव आल्यानं नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडेंनी राजीनामा दिला। राजीनाम्याचं हे कारण असताना कुठेतरी आता जनतेतला रोष कमी झाल्याचं समजून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस त्यांची वाईल्ड कार्ड एंट्री करतात का हे येणाऱ्या काळात कळेल। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया
आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.